आज या ठिकाणी 3 गल्लीचं उद्घाटन करण्यात आले आहे। खरं तर बरेच गल्लीमध्ये ज्या लोकांच्या समस्या आहेत, ड्रेनेज लाईन साफ होत नाही, ड्रेनेज लाईन ज्या जुन्या झाल्यात त्या चॉकअप होत असतात वारंवार, आणि जे गल्लीचे कॉन्क्रीट जो आहे ते कॉन्क्रीट एकदम खराब झालेलं आहे। या 3 ठिकाणी आज उद्घाटन 1-2 ठिकाणी झालं, 1 ठिकाणी अजून होणार आहे। असं 3 ठिकाणी या उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी आपण गल्लीची कामं केलेली आहेत। उल्हासनगरच्या मुख्य रस्त्याचं काम चालू आहे, ज्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपोषण केलं, आणि ते उपोषण केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी रस्त्याची कामं चालू झालेली आहेत। उल्हासनगरमध्ये अनेक विकासाची कामं बाकी आहेत, ती बाकीची कामं आता येणाऱ्या काळामध्ये कंटिन्यू चालू होणार आहेत। प्रत्येक आपण एरियामध्ये 5-5, 6-6 गल्लीची उद्घाटन करून त्या प्रत्येक ठिकाणी आपण कामं सुरू करणार आहेत। त्याच्यामुळं ह्या ज्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सॉल्व्ह होतील। खरं तर ड्रेनेजची लाईन रोड कॉन्क्रीटचा बनवल्याच्या नंतर होतं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आज आपण रोड बनवतो आणि त्याच्यानंतर ते रोड तोडले जातात पुन्हा, आणि मग त्याचा लोकांना नाहक त्रास होतो। आणि म्हणून थोडंसं महानगरपालिकेने सुद्धा प्लॅनिंग करून कामं केली पाहिजेत। आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही कामं करू त्या ठिकाणी जे ड्रेनेजची सिस्टीम आहे ती करून घेणार, आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीटचं काम करणार आहे। त्याच्यामुळे पुन्हा कॉन्क्रीटचं काम तोडणं किंवा ती गल्ली तोडणं हे गोष्टी होणार नाहीत। हा पैसा शेवटी जनतेचा असतो, हा जनतेचा पैसा जनतेसाठी वापरणार, पण त्या जनतेच्या पैशाचा चांगला उपयोग झाला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं काम भेटलं पाहिजे। मी जनतेला सुद्धा आवाहन करेन की आपल्या इथे काम करून घेताना आपण स्वतः लक्ष दिलं पाहिजे, कारण हे तुमचेच पैसे आहेत, आणि तुमच्या पैशातून जेव्हा काम होतं ते चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे। त्यासाठी आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं काम करून घेतलं पाहिजे, हे जनतेला विनंती करतो मी। आज या ठिकाणी जे उद्घाटन झालेले आहे त्याच्या पुढे अजूनही काही कामाची उद्घाटन आहेत, ती नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।